आपल्यासोबत अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत। दानवे साहेब, आपल्याला सातत्याने 4 दिवस धमक्यांचे फोन येत आहेत, रात्री अपरात्री फोन येत आहेत। आपण पोलिसात तक्रार केलेली आहे, आपल्याला कुणावर संशय आहे का? कुणाकडनं हे सर्व केलं जात आहे? मी आता तो पोलिसांचा तपासाचा भाग आहे जी। जनरली आम्हाला रात्री बेरात्री असे फोन येत असतात, पण एखाद्या दिवशी एखादा फोन आला तर मी समजू शकतो, येत असतात एखादा काही नाराजीनं काही कारणाने। पण मला लागोपाठ एकाच फोनवरून 2-3 दिवस अशा पद्धतीने फोन आले। मी पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशी दुर्लक्ष केलं, तिसऱ्या दिवशी दुर्लक्ष केलं, तर मग चौथ्या दिवशी लागोपाठ मला 7-8 वेळेस कॉल आले। एकदा मला अशाच पद्धतीने शिवीगाळ, तर मी उत्तर दिलं शिवीगाळाने। नंतर नुसते फोन येत होते, मी उचलले जी। त्यांनी काय काय बोलला ते फक्त ऐकलं जी। आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार केली। जी, मात्र आपल्याला कुणावर संशय आहे का? हे फोन नक्की कुणाकडनं येत आहेत? नाही, तशी मला धमकी द्यायची हिम्मत या आमच्या संभाजीनगरात तरी कोणात नाही, एवढं मला माहिती आहे। पण तरी कोणी चुकून अशा पद्धतीने करत असेल तर आता पोलिसांनी त्याचा तपास करावा। नक्कीच दानवे साहेब, आपण पाहतोय 4 दिवसांपासून अशा पद्धतीने तुम्हाला सलग फोन येत आहेत, त्यामुळे या पद्धतीनं तुमचा संशय सध्या कुणावर नाहीये। मात्र पोलिसांकडनं आपण काही संरक्षण वगैरे मागितलेलं आहे का यामुळे? नाही, मी तक्रार देऊन टाकली। मी तक्रार देऊन 3 दिवस झालेले आहे। पोलिसांनी काय तपास केला मला माहिती नाही। पोलिसांनी माझ्याकडे आणखी कोणत्या इन्क्वायरीला आलेले नाही जी। मला एक एनसी दाखल केली असं माझ्या कानावर आलं, माझ्या सेक्रेटरीने सांगितलं जी। पण मी काही कोणाला फोन नाही केला। दानवे साहेब, आपण अनेकदा भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणलेली आहेत, त्यामुळे कुणीतरी ठरवून कट रचून आपल्या विरोधात हे सगळं षडयंत्र रचतंय असं आपल्याला वाटतंय का? नाही, असं मला असं नाही वाटत। असे प्रकरण आता या राजकीय याचा भाग आहे, हा काय माझ्या काय व्यक्तिगत दुश्मनी कोणाशी असायचं काही कारण नाहीये जी। आणि ज्यांच्यावर आरोप केले तेही लोक, मी ठीक आहे आरोप केले असतील, परंतु तेही अशा प्रकारचे नाही एवढं मला माहिती। त्यामुळे कोणावर आरोप केले म्हणून ते असं करतील हे मला बिलकुल बोलायचं नाही। जी जी, धन्यवाद दानवे साहेब, आपण संवाद साधला साम टीव्ही सोबत। आपण पाहतोय अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन येत आहेत वारंवार। 4 दिवस आपण पाहतोय, 4 दिवस त्यांना सलग असे धमक्यांचे फोन आलेले आहेत। पोलीस आयुक्तांना पत्र लिहून त्यांनी या धमक्यांसंदर्भात माहिती दिली। कापून टाकू, ठोकून टाकू असा उल्लेख या धमक्यांमध्ये करण्यात आलेला आहे। मात्र अंबादास दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडे आता सोपवलेला आहे। त्यांनी सांगितलं या प्रकरणामध्ये मला कुणावरही संशय नाही, मात्र पोलिसांनी या पुढचा तपास करावा।